नमस्कार मंडळी. 21 मे 2026 रोजी अत्यंत दुर्मिळ आणि महाकल्याणकारी योगाचा सुवर्ण संयोग जुळून येत आहे. सध्या पवित्र अधिक ज्येष्ठ मास सुरू असून याच महिन्यात 21 मे रोजी वर्षातील सर्वात शुभ मानला जाणारा गुरुपुष्य मुहूर्त येत आहे. अधिक मास आणि गुरुपुष्य योग एकत्र येणे ही आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीसाठी एक पर्वणीच मानली जाते. प्रसिद्ध ज्योतिष अरुण कुमार व्यास यांच्या मार्गदर्शनानुसार या महामुहूर्तावर संध्याकाळी तुळशीपाशी केलेला एक छोटासा दिवा आणि मंत्राचा उपाय तुमच्या घरात अखंड लक्ष्मी कृपा कशी आणू शकतो हे आज आपण या लेखात पाहणार आहोत. हिंदू धर्मात गुरुपुष्य मुहूर्त योगाला सोने खरेदीसाठी, नवीन कामाच्या सुरुवातीसाठी अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. सोन्याचे चढते भाव पाहता त्याची खरेदी सध्या शक्य नाही. पर्याय म्हणून या दिवशी केलेल्या उपायांचे फळ अनेक पटीने मिळते. उपायासाठी लागणारे साहित्य. हा उपाय अत्यंत साधा आणि घरातील साहित्यात होणार आहे. यासाठी तुम्हाला खालील वस्तूंची आवश्यकता आहे. मातीचा नवीन किंवा स्वच्छ दिवा, गाईचे शुद्ध तूप, 1 चिमूटभर हळद, 2 अखंड लवंगा, कापसाची वात. पायरी कशी करावी पूजा. वेळेची निवड. हा उपाय गुरुपुष्य मुहूर्त योगाच्या दिवशी म्हणजे 21 मे रोजी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी सूर्यास्तानंतर करायचा. दिवा तयार करणे. मातीचा दिवा घ्यावा, त्यात गाईचे तूप घाला आणि कापसाची वात ठेवा. आता या तुपात 1 चिमूटभर हळद आणि 2 अख्ख्या लवंगा टाका. तुळशीपाशी स्थापना. हा तयार केलेला दिवा तुमच्या घरातील पूजनीय तुळशीच्या झाडाजवळ शांत चित्ताने प्रज्वलित करा. महामंत्राचा जप. दिवा लावल्यानंतर तेथे हात जोडून बसा आणि भगवान विष्णूच्या ओम विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा मनोभावे जप करा. पैशाचा योग वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार हळद आणि लवंग हे दोन्ही घटक माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहेत. तुळशीपाशी हा दिवा लागल्याने व्यवसायात प्रगती होते आणि उत्पन्नाची नवीन